सविस्तर बातमी। राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा राज्यातला आज दुसरा दिवस आहे। राहुल गांधी महिला मेळावा घेत महिलांबद्दलचं काँग्रेसचं धोरण जाहीर करणार आहेत। महिला धोरणात 5 महत्त्वाच्या घोषणा काँग्रेसकडून आज केल्या जाणार आहेत। राहुल गांधी हे दोंडाईचा गावापासून धुळ्यापर्यंत रॅली काढतील आणि धुळ्यानंतर भारत जोडो न्याय यात्रा ही मालेगावच्या दिशेने रवाना होईल। आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे या ठिकाणून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। नंदकिशोर, अखेर महाराष्ट्रामध्ये यात्रा दाखल झालेली आहे। आजच्या दिवसातलं नियोजन कसं आहे? नक्कीच निकिता, काल आपण बघितलं की मोठ्या जल्लोषात राहुल गांधी यांचं गुजरातमधून महाराष्ट्रात भारत जोडो न्याय यात्रेचं स्वागत करण्यात आलेलं होतं। आजचा महाराष्ट्रातला दुसरा दिवस आहे। काल नंदुरबारमध्ये आदिवासी समाजासाठी महत्त्वाची जी मागणी होती ती राहुल गांधींनी केलेली आपल्याला पाहायला मिळालेली होती आणि आजचा हा दुसरा दिवस धुळ्यामध्ये असणार आहे। आणि आज सकाळी 8:30 पासून राहुल गांधी हे दोंडाईचा, जे धुळ्यापासून जवळपास 30 किलोमीटरवरती गाव आहे, तिथून ते धुळ्यापर्यंत रॅली करणार आहेत आणि त्याच रॅली दरम्यान विविध ठिकाणी सुद्धा भेट देणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। हे आपण समोर बघतोय की क्रांती स्मारक आहे, या ठिकाणी सुद्धा राहुल गांधी हे भेट देणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आज 12:30 वाजता महिला मेळावा आहे आणि या महिला मेळाव्यामध्ये राहुल गांधी हे महिलांविषयी काँग्रेसची नेमकी काय गॅरंटी आहे ती जाहीर करणार आहे। खरं तर महत्त्वाच्या टप्प्यामध्ये काँग्रेसच्या 5 गॅरंटी आहेत, त्यापैकी ही आजची गॅरंटी आहे। त्यामुळे राहुल गांधी नेमका महिलांबद्दल काय धोरण जाहीर करणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र जर पाहायला गेलं तर राहुल गांधींची ही दुसरी जी भारत जोडो न्याय यात्रा आहे ती मणिपूरपासून सुरू झालेली होती आणि त्यानंतर मणिपूरची जी घटना आहे त्यावरून राहुल गांधी प्रत्येक सभेमध्ये मोदींवरती किंवा भाजपवरती टीका करत असतात। त्यामुळे आज नेमकं मोदींवरती किंवा काँग्रेस भाजपवरती नेमकी काय टीका करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र बरोबर आहे, ठिकठिकाणी भारत जोडो न्याय यात्रेमधले सगळे अपडेट्स घेत राहणार आहोत तुमच्याकडून।